नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मनोज. आज आहे चैत्र महिन्याचा द्वितीय दिवस म्हणजेच आज आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन आहे. आज त्या संदर्भातील एक छानशी कथा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे, जी की सत्यकथा आहे. परंतु या सत्यकथेमध्ये काही कारणास्तव मी त्या व्यक्तींचे नाव आणि स्थळ हे बदलत आहे. जर ही कथा आपल्याला आवडली तर याचे संपूर्ण श्रेय लेखकाला जाते. तर वेळ न दवडता आपण आजच्या कथेची सुरुवात करूयात. श्यामराव हे एक रिटायर गृहस्थ होते. त्यांच्या पत्नी माई ह्या प्रचंड मोठ्या स्वामी भक्त होत्या. त्या त्यांना सारख्या म्हणायच्या की आपण स्वामींच्या भेटीला अक्कलकोटला जाऊ, अक्कलकोटला जाऊ. परंतु ते काही ना काही कारणामुळे टाळत होते. त्यानंतर झाले असे की त्यांचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आणि त्यानंतर काही महिने ते बेडवर झोपून होते. त्यानंतर त्यांच्या पायाचे ऑपरेशन करून कसं बसं त्यांना थोडंफार चालता फिरता यावं यापर्यंत त्यांची तब्येत सुधारली. परंतु त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय चालणे, फिरणे, बसणे, उठणे हे शक्य नव्हते. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस टाळत होते. परंतु माई म्हणायच्या की आपण एकदा स्वामींना भेटायला जाऊयात. असे करता करता या गोष्टीला जवळपास 10 वर्ष झाली. परंतु श्यामराव काय तयार होत नव्हते. परंतु एके दिवशी माईंनी खूपच गळ घातली, त्यामुळे श्यामराव यायला तयार झाले. मग ते 10-12 तासाचा प्रवास करून अक्कलकोटला पोहोचले. ते पोहोचले त्यावेळेस रात्रीची वेळ झाली होती 10. रात्रीचे 10 वाजले होते. मग एवढ्या रात्री आपल्याला राहायची सोय कशी होणार काय या विचारात होते. तेवढ्यात बसमधून उतरल्याबरोबर एक गणप्या नावाचा व्यक्ती, म्हणजे सर्वसाधारण त्याचं वय 50-55 असेल, तो व्यक्ती आला आणि म्हणाला, द्या साहेब सामान माझ्याकडं, तुम्हाला चालायला प्रॉब्लेम आहे, मी तुमचं सामान घेतो. तर ते म्हणले, नाही बाबा, इथं माणसं लुटायलाच बसलेली असतात. तर तो म्हणाला की काही हरकत नाही साहेब, तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढ्या पैशामध्ये मी समाधान राहील. तुम्ही द्याल तेवढे पैसे मी घेईन, मी जास्त पैसे मागणार नाही. यावरती त्यांनी होकार दिला आणि बसस्थानकातून बाहेर निघाले. परंतु आसपास आजूबाजूला एकही रिक्षा नव्हती. मग त्यावरती साहेब म्हणाले की आता चालत जावं लागणार, म्हणजे मला खूपच त्रास होणार. त्यावर माईंना ते चिडचिड करू लागले की मी तुला सांगितलं होतं की नको यायला, असं तसं असं बोलू लागले. यावर गणप्या म्हणाला, साहेब तुम्ही काळजी करू नका, मी एका मिनिटात रिक्षा घेऊन येतो, तुम्ही इथं बाकडावर बसा. गणप्याने त्यांना बाकडावरती बसवलं आणि रिक्षा आणायला गेला. दुसऱ्याच मिनिटाला तो रिक्षा घेऊन हजर झाला. साहेब म्हणाले, अरे इथं तर अजिबात रिक्षा दिसत नव्हत्या, तू कुठून घेऊन आला? तर ते म्हणाला, आमचे संपर्क असतात त्यामधून आम्ही या रिक्षा मॅनेज करतो. यावर ते म्हणाले, आता तर कळालं मला, तो आता स्वतः पैसे घेणार नाही, पण या रिक्षावाल्याकडून माझ्याकडून पैसे उकळणार. यावर तो रिक्षावालाही म्हणाला, साहेब काळजी करू नका, मीही तिकडंच निघालो आहे, माझं घरही जवळपास आहे, तुम्ही द्याल तेवढे पैसे मी घेतो. यानंतर माई, श्यामराव आणि गणप्या हे तिघे रिक्षामध्ये बसून त्यांच्या गंतव्यस्थानाकडे निघाले. जवळपास 10 ते 15 मिनिटाचा प्रवास करून ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचले आणि त्यानंतर गणप्या माईंना म्हणाला की माई तुम्ही काळजी करू नका, इथं एक विश्रामगृह आहे, तिथं मी बाबांना झोपवतो, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, तोपर्यंत तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर घेऊन या आणि तिथं प्रसादही असतो, तो प्रसादही घेऊन या. यावरती माईंनी विश्वास ठेवला आणि त्या विश्रामगृह त्यांनी बघितलं आणि त्यानंतर त्या गेल्या. आणि त्यानंतर गणप्याने साहेबांना तिथं नेलं, तिथं बसायला खुर्ची दिली, जेवायला आणून दिलं आणि त्यानंतर साहेबांना विचारलं, साहेब काय झालंय पायाला, तुम्ही का लंगडताय? त्यावर साहेबांनी झालेली सगळी हकीकत सांगितली. यावर गणप्या म्हणाला, हत्ती जाळायला एवढीशी गोष्ट आहे वे, यावरती माझ्याकडे खूप छान उपाय आहे. तर साहेब म्हणाले, काय? मी जवळपास आतापर्यंत 100 डॉक्टर दाखवून झाले, हजारो रुपये खर्च करून झाले, यावरती कुठेही उपाय मिळाला नाही, तू काय उपाय सांगणार आहेस? यावरती गणप्या म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, 5च मिनिटं थांबा. तो बाहेर गेला आणि 5 मिनिटाच्यात एक लेप घेऊन आला. लेप आणल्यानंतर साहेब म्हणाले, अरे माझ्या पायाला तू काय लावत आहेस, यानं मला त्रास तर होणार नाही? यावरती गणप्या म्हणाला, साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचा पाय एकदम ठणठणीत करण्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यानंतर गणप्याने त्या साहेबांच्या पायाला लेप लावला आणि साहेबांनी जेवण केलेलं होतं, त्यामुळे त्यांना सुस्ती आली होती. त्यावरती गणप्या म्हणाला, साहेब मी तुम्हाला झोपायला मदत करतो. जवळ असलेल्या बेडवर गणप्याने त्याला साहेबांना झोपवलं आणि गणप्या आपल्या कामासाठी निघून गेला. काही वेळानंतर माईही आल्या आणि
त्यांनी बघितलं की साहेब झोपलेले आहेत. यावरती माई म्हणाले की खूप कंटाळले असतील, गणप्यानं तर जेवण दिलंच असेल असा त्यांचा विश्वास होता आणि त्याही म्हणाल्या आपण ही झोपी जाऊ. मग त्या दोघंही झोपले. त्या दिवशी साहेबांना जवळपास 10-15 वर्षानंतर शांत झोप लागली. एवढी शांत झोप लागली की सकाळी जवळजवळ 7 वाजता साहेब उठले आणि उठल्यानंतर साहेबांनी, त्यांना असं जाणवलंच नाही की आपल्या पायाला काही त्रास आहे. उठून ते गेले, स्वतः उठून गेले आणि प्रातविधी वगैरे केला, आंघोळ वगैरे आटोपली आणि येऊन माईंच्या समोर बसले आणि तेही चक्क भारताई बैठकीमध्ये. हे पाहून माईंना खूप आश्चर्य वाटलं. माई म्हणाल्या, तुम्हाला तर खुर्चीशिवाय बसता येत नव्हतं, मग तुम्ही खाली कसं काय बसला? यावरती साहेब म्हणाले, अगं गणप्यानी काल माझ्या पायाला काहीतरी लेप लावला, त्याचाच हा प्रभाव दिसतोय. मग त्यावरती माई म्हणाल्या, मी सांगत होते ना, आपल्याला स्वामी काही ना काहीतरी मदत करतीलच. यावरती साहेब हसून म्हणाले, हट, स्वामी थोडीच आहेत ते, तो तर एक गणप्या म्हणजे एक हमाल होता. यावरती दोघे हसले आणि गेले. दोघेही दर्शन घेण्यासाठी गेले आणि दर्शन घ्यायला गेल्यानंतर त्यांनी असे पाहिले की जिथं स्वामींची मूर्ती होती, स्वामींची मूर्ती पाहिल्यानंतर स्वामींच्या मूर्तीमध्ये साहेबांना आणि माईंना त्या गणप्याचा चेहरा दिसू लागला. यावरती साहेब अक्षरशः ढसाढसा लहान मुलासारखे रडत रडत म्हणाले, स्वामी तुम्ही माझ्यासाठी एक हमाल बोलून आलात, माझ्या पायाला औषध लावलं आणि माझी एवढी सेवा केलीत. मला माहीत नव्हतं की तुम्ही एवढे भक्तांसाठी करता. मी उगच माई वेडवाकडे बोलत होतो. आजपासून मीही तुम्हाला तुमची तेवढीच सेवा करणार जेवढी माई करते, किंचित त्याहूनही काकणभर जास्तच करेन. त्यानंतर साहेब आपल्या गावाला निघून आले. परंतु ह्या गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावरती एवढा पडला की त्यांनी स्वतःच्या घराजवळच एक मंदिर उभारलं आणि त्या मंदिरामध्ये ते रोज स्वामींची सेवा करू लागले. असं वाटू लागलं की त्यांना जणू काही झालेच नव्हतं. मागची जे 10-12 वर्ष त्यांनी जे त्रासामध्ये काढले होते, ते त्रास एका क्षणामध्ये निघून गेलेला होता आणि त्यानंतर त्यांनी आयुष्यभर मरेपर्यंत स्वामींची सेवा केली. तर आजची कथा आपल्याला कशी वाटली? आजच्या कथेमधून आपल्याला एकच गोष्ट दिसून येते की स्वामींचा जो मंत्र आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र कधीही फेल जाणार नाही. तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या मित्रांना ही गोष्ट शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींची महती कळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.